तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दोसरे चरण संताची दोसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासे आपुलिया ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासिनीं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम् ऐसे हरिबाबा महाराज सद्भक्तीचा केवळ ध्वज मनवणी त्यांचा धोक्षज बंदा गुलाम झाला विठ्ठल कंठीची पुष्पमाळा दत्त बाबाच्या पडली गळा सेवून त्या प्रसादाला ठाकूर बुवा संतोष पावले विठाला विठाला प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता म्हणजेच निरूपणा करता प्राप्त असणारा अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अत्यंत प्रसिद्ध असणारा अत्यंत महत्वाचा उपदेश परप्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय याच्या यावत या भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य मात्राला एक प्रकारचा उपदेश करतात। बाबा या अभंगामध्ये जो तुकोबारायांनी 3 प्रकारचा विचार सांगितला तो तुम्ही प्रत्येकानं करा। तो विचार कोणता आहे कसा आहे याचा विचार आपल्याला मर्यादित वेळेत जेवढा विचार करणं शक्य आहे तेवढा विचार करण्याचा मी प्रयत्न करतो। आता अभंगही तसा बरेच जण म्हणतील महाराज लय वेळा ऐकलाय क्षणोक्षणा हाती माहित आहे म्हणले आम्हाला कोणता विचार आहे कसं आहे काय आणि तेच अभंग जर सेवा करता घेतले तर मग ती धार गोठून जाती ना म्हणली त्याची। अरे व्यवहारामध्ये जरा ऊस तोडायचा असेल तर धार राहती का सारखी लावावं लागते पुन्हा पुन्हा लावावं लागते। व्यवहारात असे तिथं अभंग आहेत रोज रोज तेच सुंदर ते ध्यान रूपाचा अभंग हे म्हणू गुठून जाईल का नाही धार अशी जर शंका मनात येत असेल तर त्याचं उत्तर देऊन जातो की संत वाङ्मयाची धार कधी गोठत नाही बाबा। या अभंगाची आणि संत वाङ्मयाची सेवा जितकी आपल्याकडून होत जाईल तितकी याची धार अशी चढत जाते। इकडलं गोठायचं काम नाही काय फक्त चढत जायचं काम आहे। आपलं काय काम आपलं काम म्हणजे प्रामुख्यानं त्या अभंगाचं चिंतन करा। रूपाचा अभंग सुंदर ते ध्यान हे का म्हणायचं रोज रोज याचा अर्थ असा आहे की बाकीच्या अभंगापेक्षा या अभंगाला अनन्य साधारण महत्व आहे।
म्हणून हे अभंग रोज रोज म्हणायचे आपण. हो. आणि त्या अनुषंगानं जरी बऱ्याच वेळा ऐकलं असलं तरी सुद्धा कसं आहे, आता इथं गाव नाही म्हणत जवळ कुठं 3 किलोमीटर. हो. आता प्रत्येकाच्या घरी एकच भाजी होती का? आता बाया एवढ्या सगळे हे ज्या काही असतात या 4 गावच्या सगळ्याच्या घरी एकच भाजी असती का? वेगवेगळ्या प्रकारची भाजी. तसं कीर्तनकारानं अभंग जरी तेच तेच ऐकले असले तुम्ही तरी प्रत्येकाचा विचार मात्र भिन्न भिन्न आहे. तद्वत आजच्या अभंगाचा विचार आपल्याला करायचा आहे. जरा विठाला विठाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. या वन मारुतीच्या मारुतीरायाच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह जवळपास हे 17वं वर्ष आहे. आणि याही वर्षी तितक्या जोमानं हा कार्यक्रम एवढ्या इकडल्या इलाक्यात गावात कोणी बी करल. हो, हे 8 रानात खेळ आहे. आणि कुणाचा? मारुती राहायचा मारुत. कारण खेळाडी बी तसेच पाहिजेत. आमचे मारुतीराय म्हणजे खेळ तो येणीची खेळावा. कसा? खेळिया माझी हनम्याशाना पडे कामा व्यसनी करता माणसं शहाणे लागतात. येडे गबाळे जमत नाहीत. हो, तसे मारुतीराय खेळ बी तसाच आहे. खेळिया माझी हन्म्या शहाणा. म्हणून मारुतीरायच्या या ताकदीनं सगळीच्या सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हो, त्रिवेणी संगम म्हटलं जातं याला. मी विचारलं आधीचे संगम काय भानगड आहे. इंजे गाव असल, धारडिघोळ, दामनी, देशमुख डिगोळ या 4 गावाच्या सीमेवर असणारं हे पवित्र अशा प्रकारचं ठिकाण आहे. चालू असणारी ही कथा, अनेक काही साधनं आहेत. भजन असेल, कीर्तन असेल, काकडा असेल, या सगळ्या साधनाच्या आनंद आपण सर्वजण इथं उपभोगत आहात. आपणा सर्वांच्या प्रेमाखातीर आग्रहास्तव माझा इथपर्यंत येण्याचा हा योग आहे. आजच्या या सेवेचे यजमान श्री अजय कुमार विजय कुमार देशमुख तथा
या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व गुणीजन मंडळी, गायक मंडळी, आता मला काही ओळखी नाहीत बरं सगळ्याच्या. हो, हे डाबीकर म्हणून तेवढंच नाव कळालंय आता. हो, मुरली अण्णा असतील. आता ही सगळी मंडळी इकडल्या भागातली आपले आमचे हे मृदंगाचार्य असतील, दोनही मृदंगाचार्य. हो, सुंदर अशा प्रकारचा योग आहे, भव्य असा मंडप आहे आणि विचारही आपल्याला तसाच करायचा आहे. काय विचार करायचा? तुकोबाराय सांगतात तो विचार करायचा आहे. हो, की प्रत्येक माणसानं हा विचार करावा असा आग्रह आहे तुकोबारायचा. तसं पाहायला गेलं तर या मृत्यू लोकात एकंदर 84 लक्ष जनजीवन राहतात. मग हा उपदेश नेमका कोणाला केलाय आणि कशा करता केलाय हे सांगतोय तुम्हाला. 84 लक्ष योनी राहतात. महाराजांचं म्हणणं आहे 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. आणि या 84 लक्ष योनीचं जर वर्गीकरण करायचं झालं तर 3 प्रकारामध्ये याचं वर्गीकरण केलं जातं. ऐका, कोणते 3 प्रकार आहेत? या मृत्यू लोकातले काही जीवन हे कर्मप्रधान जीवन आहे. या मृत्यू लोकातले काही जीवन हे भोग प्रधान जीवन आहे. आणि या मृत्यू लोकातलं एकच जीवन फक्त विचार प्रधान जीवन आहे. मग आता हे कर्म प्रधान जीवन कुणाचं आहे, भोग प्रधान जीवन नेमकं कुणाचं आहे आणि विचार प्रधान जीवन नेमकं कुणाचं आहे असा प्रश्न येतो. तर या प्रश्नाची उत्तरं सांगत असताना शास्त्र आपल्याला असं सांगतं, कर्म प्रधानम साधु जीवनंतु भोग प्रधानम पशु जीवनंतु विचार प्रधानम नृजीवनंतु यस्मिन् प्रधानम ततदेव कुर्यात्. शास्त्र सांगतं. कोण कोण आहेत बाबा हे? तर या मृत्यू लोकातल्या 3 प्रकारच्या वर्गीकरणाचे जीवन असे आहेत. कर्म प्रधान जीवन हे साधू संताचं जीवन आहे. भोग प्रधान जीवन पशु पक्षाचं आहे आणि विचार प्रधान जीवन हे फक्त आणि फक्त मनुष्याचं आहे. म्हणून ज्याला जे जे सांगितलंय त्यानं तेच तेच करत राहा. उग काही जणाला सवय असती, हा ते बी करतो म्हणजे मी जमत नाही. तसं शास्त्रानं सांगितलंय प्रत्येकाला जे जे काम वाटून दिले ते ते तुम्ही करा. कर्म प्रधानम साधू जीवनंतु. साधून कर्म करावं. का करावं? कारण साधू जशा पद्धतीचं आचरण करत असतो त्या साधूकडे लक्ष देऊन सगळा समाज असतो. महाराज, समाज वागत असताना कुणाकडे पाहते? कुणाकडं? साधूकडं. का म्हटले कसं जीवन जगायचं? आमचे साधू पहा म्हटले असे असे आहेत. आणि या साधू संतासारखं आपलं जीवन असलं पाहिजे. थोडक्यात साधू संताला आदर्श मानून जीवन जगणारा हा सगळ्याचा सगळा समाज आहे. म्हणून साधूला कर्म सांगितलेले, त्यानं नीट कर्म करावं. समाजाचं लक्ष आहे. घरातल्या लहान लेकरं जर चांगले निघायचे असले तर ते कोणावर आहे अवलंबून? आई वडिलावर आहे. तिथून ते निघतात चांगले. आई वडील जर तसे नसतील तर मग पोरं पुढं काय करतात ते इथं कशाला सांगू मी. कारण अनुभवे आले अंगा. हो, सगळ्याला अनुभव आहे त्या गोष्टीचा. हो, पोरं लाथा मारायला लागलेत आजकाल आणि मायबापाला बाहेर काढून द्यायलेत. तर याची चूक, याचा दोष कुणाला आहे? तुकोबारायचा अभंग याच्या करता स्पेशल प्रमाण देत नाही, अर्थ सांगून पुढे जातो. अहो म्हटले मुलानं बापाला लाथा मारल्यानं बाहेर काढून दिलं, याचा दोष कुणाला? तुकोबाराय सांगतात दोष पोराला नाही, दोष त्याच्या मायबापाला आहे. का? कारण लहान असताना पासून त्याने योग्य संस्कार दिले नाहीत, त्याचा परिणाम त्याला भोगावा लागणार आहे. हे संस्कार लहानपणापासून नाही, पोरग गर्भात असल्यापासूनच संस्काराला सुरुवात. त्याला शब्दच आहे तसा, गर्भ संस्कार. तिथून त्या संस्काराची सुरुवात आहे.
म्हणून त्या काळामध्ये काय काय केलं पाहिजे याचा विचार. अरे पूर्वीचं सगळं इतिहासच आहे ना महाराज. त्याच्याकरता महाभारत वाचावं, रामायण वाचावं, भागवत वाचावं, ज्ञानेश्वरी गाथा, ती आळंदीला घडलेली घटना आहे. तो पोटामध्ये गर्भ असताना त्या माऊलीनं ज्ञानेश्वरीचे जवळपास 108 पारायण केले. किती? 108. आणि ते मूल जन्माला आलं आता 12-14 वर्षाचं आहे. त्याला संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ झाली. संपूर्ण ज्ञानेश्वरी. वय किती? एवढंच आहे. आणि त्याची परीक्षा घेण्यात तुम्हाला वाटेल उगाच आहे काय की. परीक्षा घेण्याकरता वारकरी संप्रदायातले मोठमोठी कीर्तनकार मंडळी पुढे बसून होती अशी तुमच्यासारखी. आणि कोणी बी कुठल्या बी ओवीचा कुठला बी तुकडा विचारा, ती ओवी पूर्ण त्या पोरानं म्हणून दाखवावी. परिणाम कशाचा आहे? हो, ते संस्कार तवापासून पाहिजे. जर माय बापच जर मग ते पोरग गर्भात असताना जर शोले पाहायला लागले तर मग पोरं पुढं गब्बर सिंग जन्माला आल्याशिवाय राहत नाही. येतात का नाही? हो, हा परिणाम आहे महाराज. त्याच्याकरता म्हणून बरोबर दोरीत चालावं लागत आहे. कुणाला? माय बापाला. पाय इकडे तिकडे देऊन चालत नाही. कुणाची भांडणं चालू असली, शिव्या चालू असली की ती ऐकत आहे. आणि मोठं झाल्यावर यालाच शिव्या का नाही देणार? म्हणून घरातली लहान लेकरं स्वतःच्या मायबापाकडे पाहून वागतात. शाळेतली लेकरं आपल्या गुरुजीकडे पाहून वागत असतात. गुरुजी जर टेबलावर पाय ठेवतो, पाय लागले, पोरं पुढं काय करताल आता? अवघड गोष्टी आहेत. म्हणून शाळेतली मुलं आपल्या गुरुजीकडे पाहून वागतात. घरातली मुलं आपल्या मायबापाकडे पाहून वागतात. आणि समाज जर कुणाकडे पाहून वागत असेल तर त्याचं नाव आहे साधू. म्हणून साधून कर्म करत असताना इकडं तिकडं जाता कामा नाही. एकदा का साधू जर बिघडला तर समाज बिघडायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून साधूला उपास करायलाच सांगितलेला आहे. बरं, हे साधून कर्म कधी करावं? 2दा कर्म करावं. 2दा म्हणजे नेमकं कधी? एक ज्ञानपूर्व कालामध्ये साधून कर्म करावं आणि ज्ञान उत्तर कालामध्ये साधून कर्म करावं. ज्ञानपूर्व म्हणजे जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत साधून कर्म करावं. साधना करत राहावी लागते. उपास तपास करावेच लागणार आहेत. नाही केले तर पाप आहे. ज्ञानोबाराय सांगतात, जववरी अर्जुना तो बोधू भेटे नामना तवची वरीयया साधना भजावे लागे. कुठपर्यंत? अरे जोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही तवची वरीयया साधना. हे ज्ञानपूर्व कालातलं कर्म आहे. आणि एकदा का देव प्राप्त झाला आता संपलं म्हणले सगळं आपलं. आता काही करायची गरज नाही. जमतंय का? बरं, तसं पाहायला गेलं तर एकदा का ज्ञानाची प्राप्ती झाली तर त्यानं काही जरी केलं नाही तरी त्याला माफ आहे. काय म्हणणं आहे तुमचं? एकदा ज्ञान झालं रे झालं, मोक्ष मिळाला. जीवनमुक्त असणाऱ्या महात्म्याला जरी त्यानं उपास केला नाही तरी त्याला त्याचं पाप नाही. इथं कोणी वेदांताचा अभ्यासक असेल तर त्याच्या लक्षात येईल. त्याला पाप का लागत नाही? अरे कारण त्याचा देह कसा आहे? उदासीनाचा देह ब्रह्मरूप. ना
प्रकारचं पाप लागत नाही त्याचं कारण सांगतात महाराज. कारण त्याचं हे शरीर एक प्रकारचं शरीर नसतं तर तो ब्रह्मरूप झालेला महात्मा आहे. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, त्याचा देह ब्रह्मरूप झालेला आहे. नाही पुण्य पाप लागत त्याला पाप लागत नाही आणि पुण्य लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निदू पाप पुण्यांगा भोगी झाला त्याग. गीती गाता पांडुरंग इंद्रियाचा लाग. आम्हावरोनी चुकला आनंदे दाटली ती त्रिभुवने आणि सर्वात्मकपणे भोग झाला. ही अवस्था आहे त्या महात्म्यांची. गेली आशा पाश भक्त ऐसे जाना जे देही. उदास भाव झालेला आहे. उदासीन वदासीन भगवान सांगतात मसक्तम तेषु कर्मसु तेषु कर्मसु आसक्तम न इति उदासीना उदासीन्याः. विडाला नाही लागत नाही त्यांना त्याचं पाप. कानोपाटक नावाचा एक महात्मा होता. काशीवरून एक विद्वान पंडित कानोपाटकाचं नाव ऐकून इथपर्यंत आलेला. कोण कानोपाटक आहेत त्यांचं दर्शन घ्यायचंय. कुठं म्हटले घर असं असं जा. तिथं दारावर हाक मारली. कानोपाटकाचं घर हेच आहे का? म्हटले हेच आहे. कुठे आहेत कानोपाटक? म्हणजे काय काम आहे तुमचं? आता त्या ठिकाणी अंगणात कानोपाटक एकटे नव्हते बसले. 7-8 लेकरं होते जवळ. तेच आणि कोणी खांद्यावर आहे कोणी मांडीवर आहे सगळे खेळायला लागले. आणि त्यावेळेस तो पंडित ब्राह्मण म्हणायला लागला तुम्ही कानोपाटक आहे? म्हटले हो. आणि एवढी ख्याती ऐकली तुमची, संत आहेत साधू आहेत, मग झालं काय? अहो म्हटले साधू असून एवढ्या लेकरामध्ये खेळता म्हणजे साधून खेळू नये का? म्हणजे असला कुठं साधू असतंय का? नाही जमणार नाही म्हणजे उगच पायपीट करत करत इथपर्यंत आलो. फुकटचा वेळ वाया गेला माझा. अहो म्हटले जरा पाणी तरी घ्या. नाही म्हणले पाणी सुद्धा पिण्याची इच्छा नाही माझी. आपलं मनच उतरलं म्हणले. हो काहीच नाही करणार. मग तुम्हाला प्रॉब्लेम कशाचा? या लेकराचा? हो म्हटले ह्याच्यामुळेच मला तुमच्यावर विश्वास बसाना तुम्ही साधू आहेत म्हणून. आणि एवढा ऐकल्याबरोबर कानोपाटकानं लेकरू उचललं. जवळच आड होता. लेकरू उचललं की आडामध्ये टाकायचं. उचललं की आडा, उचललं की हा तुमचं नाही जात तिकडं, आपलं घरात जात. मग हेच तर फरक आहे. आणि ते आडात 7-8 लेकर जेवढे होते तेवढे आडात टाकून दिले. म्हणजे आता तर झालं की आता तरी बसा जेवण करा, फार लांबून आलेत. आता तर कसलंच नाही थांबत नाही. अरे साधू एवढा निर्दयी असतो का? अरे सगळ्या मुलांना मारून टाकलं. म्हणजे तुला आधी लेकर खेळत होते तवा बी बघू ना. बरं आता लेकर सगळे आडात टाकले तर आता सुतक लागलं म्हणले तुम्हाला ना. आता कशाचं पाणी आलं? जेवण नाही पाणी नाही म्हणले. निर्दयी तुम्ही, निर्दयी. संतन म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही. आणि मग कानोपाटकानं चमत्कार दाखवला. एकेका लेकराची नावं पुकारायला सुरुवात केली. नाव पुकारल्याबरोबर आडातून लेकरू जिवंत बाहेर आहे. 8च्या 8ही लेकरं आडातून जिवंत बाहेर आली. आणि म्हटले आता जेवण करा. मग मात्र साष्टांग दंडवत घातलं त्या ब्राह्मणाला. काही चुकलं नाही म्हणले माझं. याला म्हणतात साधू. मग हे न काही जरी केलं तरी पाप आहे का? नाही पुण्य पाप लागत त्या. काय बी करू द्या. आणि असल्या महात्म्याच्या संगतीत राहिल्यावर जीवाचा उद्धारच आहे ना. काय चुकलं महाराज यायचं? असो. तर या साधू संताला कर्म सांगितलेले ते याच्या करता. ज्ञान झाल्यावर तरी सुद्धा कर्म करायचे. बरं करायची गरज नाही.
एकदा ज्ञान प्राप्त झाल्यावर पुन्हा उपवास करण्याचं बंधन त्याला नाही. आणि जरी त्यानं उपवास केला नाही तरी सुद्धा त्याला त्याचं पाप लागत नाही. पण साधून जर उपवास सोडून दिला तर हे लोक हे उद्या उपवास सोडायचे ते आजच का? अहो म्हणले साधून सोडला उपासन काय राहिलं म्हणले आता. म्हणून ज्ञान जरी प्राप्त झालं तरी साधूला हे सोडता येत नाही, त्याला करावंच लागतं. ज्ञानोबा सांगतात, हे असो ऐसे स्वभावे मनोनि कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. ज्ञान जरी प्राप्त झालं तरी सुद्धा याला विशेष आचरण करावं लागतं. कारण समाज साधूकडे पाहून वागतो. म्हणून दोनदा कर्म करायचे त्यांनी. कर्म प्रधानम साधू जीवनंतु. दुसरा प्रकार भोग प्रधानम पशु जीवनंतु. या पशु पक्षाचं जीवन भोग प्रधान आहे. कशा पद्धतीनं? कारण याला काहीच कळत नाही. तसं काही माणसं आहे तर त्याला काहीच कळत नाही. म्हणजे काही कळत नसल्यावर त्याला काय म्हणायचं? मी नाही म्हणत आता. हो, कारण तेच भोगातच प्रवृत्ती आहे, त्यागात प्रवृत्ती नाही. साधू संतांची त्यागात प्रवृत्ती आहे आणि पशु पक्षाची भोगात प्रवृत्ती आहे. म्हणून त्याला त्याचं काही बंधन नाही. मला सांगा, या पशु पक्षाच्या लग्नात कोणता ब्राह्मण बोलवतात? इकडे आहे का संगमाव ब्राह्मण? अरे कुणाचे जनावराचे लग्न लावायचे पशु पक्षाचे, ब्राह्मण बोलवतात? हो हो. तुम्ही काय ज्ञानोबाराने लिहून ठेवले? पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही. ज्ञानोबाराय सांगतात, अरे पशु पक्षाच्या लग्नामध्ये ब्राह्मणाची काय गरज आहे? आता अलीकडे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी एक संघटना जन्माला आली. ही काय म्हणतात माहितीये का? लग्न का ब्राह्मणच लावतात का? हो, नाही म्हणले आम्हाला लावायचं नाही ब्राह्मणाच्या ह्याच्या साक्षीनं लग्न, आम्ही आमचंच लग्न करणार. आता हे कमी आहे का? आळंदीत बघा ना तुम्ही जाऊ, आखीच्या आखी गल्लीच भरली आहे. तर मग जे बिना ब्राह्मणाचे लग्न लागतात ते कोणाचे म्हणायचे? मग मी नाही म्हणत, ज्ञानोबारायनं सांगितलंय पशु पक्षी विवाही आणि जोशी कामा परवतेच्या लग्नामध्ये ब्राह्मणाची गरज नाही. हो, त्याला भोगात प्रवृत्ती असल्यामुळं पाप आणि पुण्य कळत नाही. पशु काय पाप पुण्य जान, उत्तम मध्य उपजता मरते. काय एक उपजता मरते. बहिर आध होती आंकुळ मुखी, बहिर आध होती आंकुळ मुखी.
पशुकाय पाप पुण्य जाणती. याला काही पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. उत्तम मध्यम भोग भोगीती. लक्ष 84 न चुके फेरा. थोडक्यात पशुपक्षाला काही कळत नाही. आता हे गावगाव महाराज लोकांच्या गाड्या जातात कीर्तनाला. गेल्याच्या नंतर मग ते उतरलं की पूजन होतं पहा. हो, कधी पाय प्रक्षालन करतात, कोणी आरती करतं, कोणी फुलं टाकतात, कोणी हार घालतात. आता जशी ही महाराजाची पूजा आहे तशी काही भागामध्ये महाराज ज्या गाडीनं आले त्या गाडीची सुद्धा पूजा करतात. हो, त्याला हळद कुंकू वाहतात, त्याला हार घालतात. हो, आणि त्याला हार घातल्याच्या नंतर महाराज एकदा घरात निघून गेले का मग तिथं हे पशु येतात. कोण? गाव पशु कुत्री. मग हो म्हणा की ते मला कळलं, तुम्हाला यायला का लक्षात नाही. आणि मग ते कुत्रे तिथे येतात आणि ते म्हणले नुसता हारच घातलाय म्हणजे अभिषेक करायचा बाकी आहे. आणि मग ते हा नाही तर जाईल वरूनच आपलं मंडप बी उंच आहे तसा. मग तशी प्रतिसाद द्यात जा मला. मग ते त्याच्यावर सगळा अभिषेक करून टाकतात. कशावर? का? त्याला काही कळतच नाही ना. महाराज सांगतात पशुकाय पाप पुण्य जाणती. बर, त्याची भोगामध्ये प्रवृत्ती आहे. मग काय कोण कोण? यस्मिन प्रधानम तत्तदेव कुर्यात. ज्याचं प्राधान्य ज्याच्यामध्ये त्यानं तेच तेच करत राहावं. महाराज सांगतात मग हे तिसरं प्राधान्य कोणाचं आहे? हो, ते मनुष्याचं आहे. त्यानं काय करावं? आपुला आपण करावा विचार. आपुला सांगतात माणसानं करायचं काय? आपुला आपण करावा विचार. माणसानं विचार करावा. हे कोणाचं म्हणणं आहे? तर हे साधू संतांचं म्हणणं आहे. आणखी शास्त्राचं म्हणणं आहे. दोन्हीचे प्रमाण सांगत जातो वेळ जसा भेटत जाईल तसा. कारण पंचदशी मध्ये विद्यारण्य मुनी वर्णन करतात माणसानं विचार करावा. कशा कशाचा? सदा विचार तस्मा जगत जीव परात्मना. जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैम शिष्यते. हे पंचदशीकाराचं मत आहे. दुसरं म्हणजे संत वाङ्मयाचं मत आहे. तुम्ही विचार करा. म्हणू का? करा म्हणवो विचार ठाईचा.
करा मनवणी विचार. कशाचा? ठाईचा, म्हणून ठाई चाल म्हणावलं. दुजायसा नाही कोणी अन जो या काढी भयातुनी. भयामधून बाजूला काढण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण आहे? कोण? विचार विचार काय म्हणालोय मी, लक्षात घ्या. म्हणून करा मनवणी विचार ठाईचा. विचार करा. बरं का विचार करायचा तुम्ही सांगता म्हणून करायचा का? काहीतरी फायदा पाहिजे ना त्याचा. नाही तर काय काय उगच विचार करत बसतात किती. हो काय काय झालं ना म्हणले काय करायचं? नाही नाही विचार करायचा. कशाचा? आणि त्याला काय विषय लागते काय? नुसता विचार. हो भलते विचार करणार आहेत असे. त्याचा काहीतरी फायदा पाहिजे. येणे बहुतेक काळू व्यर्थ गेला. वेळ उग वायपट कशाला घालायचं? म्हणजे विचार करण्याचा काही फायदा पाहिजे. तर फायदा काय? विचार करण्याचे काही फायदे सांगितले संत वाङ्मयात. ऐका. विचार जर केला तर लाभ प्राप्त होतो. विचार जर केला तर प्रपंचातून सुटका होते. विचार जर केला तर अहंकारातून सुटका होते. विचार जर केला तर मायेतून सुटका होते. आणि विचार जर केला तर मृत्यूच्या दाढेतून आपल्याला वापस येता येतं. विठाला 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 एक एक मुद्दा बघू जेवढं होईल तेवढं. पहिलं काय? विचार करा. काय फायदा आहे हो? म्हटले विचार केला की पदरामध्ये लाभ पडतो प्रत्येकाच्या. कारण लाभाची आसोसे पुढे चाली मना. धनाचा कृपणा लोभ जैसा किंवा व्यवसाय चित्त ठेवोनी कृपण. लाभाचे चिंतन सर्व काळ. लाभ नको असा मनुष्य तुम्हाला या जमिनीवर कुठं सापडायचा नाही. आहे कोणी? आम्हाला लाभ आम्हाली आहे की आम्हाली लाभ नको असं म्हणणार कोणी आहे का? इथं हात वर करा. तुम्हाला 5 रुपये बक्षीस तुम्हाला. जेवढ्याने केलं तेवढ्याला. मग ते बी एक लाभच आहे ना. 5 रुपये म्हणजे लाभ आहे. म्हणजे लाभा करताच आहे ना सगळं. म्हणून लाभ मिळवण्याकरता लोक काय करतात काही सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतं? लाडक्या बहिणीचा फॉर्म फक्त बायानच भरला? मी वाचलंय. तुम्ही वाचलंय का नाही मला माहित नाही. कित्येक माणसाने भरले आणि पैसे बी उचलले. कशाचा परिणाम आहे? कशा करता? हे या लाभ मिळवण्याकरता सगळं चालू आहे. विमा कशाला भरायचा आहे? आधी ते रुपायचं होतं ते बंद झालं म्हणत. आता पैसे भरावं लागेल. कशा करता? लाभा करता. सगळं लाभा करता चालू आहे. हे पोरं शाळेत जातात, शाळेत शिकतात, अभ्यास करतात. अभ्यास करून करून पहिला नंबर आणतात. कशानं आणला? येणं विचारानं आणला. अरे का ना? काही काही नुसते मोबाईलवरच असतात. आता उगा व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर राहिलं काय आज? आणि मग ते हाय बाय, जेवले का, झोपले का, उठले का, बसले का, आणि ते रील एक आहेत पुन्हा अजून स्वाईप करायचं. येतं एक वेगळंच आहे. म्हणजे मग ह्याचा बी नंबर येते पण खालून पहिला येते. हो पण वरून पहिला नंबर येण्याकरता विचार करावा लागतो. विचार केला तरच पदरात आपल्याला लाभ प्राप्त आहे. हो ते मतदान प्रक्रियेमध्ये आता विषय चालूच आहे आज. झालं का? हो पण आज ताजच आहे की मशीन मध्ये बटन आहेत. दाबले का नाही तुम्ही? त्याच्यात खाली एक बटन आहे नोटाचं. यू नो नोटा? नोटा म्हणजे आपल्याला यापैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्यास तुम्ही काय दाबायचं? नोटा दाबा.
ते एक जण आलं शाई लाव, त्याला म्हणले काय केलं का, म्हणले केलं. कोणाला नाही म्हणले, नोटाचंच बटन दाबलं. म्हणले का, म्हणला लय वेळ वाट बघितली पण नोटच आली नाही. कशामुळं, लाभाची चिंतन. मुद्दा काय, तुकोबाराय सुद्धा सांगतात, तुका मने भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी, लाभ विचाराचे पोटी, लाभ विचाराचे पोटी. तुका म्हणे भीड खोटी, प्रमाण याचा करता लाभ विचाराचे पोटी. लाभ हा कुठे, तुम्ही विचार केला की विचाराच्या पोटातच लाभ आहे. पहिला फायदा, विचार केला की लाभ प्राप्त होतो. दुसरा, विचार केला की प्रपंचातून सुटका होते. प्रपंच तसा सहजासहजी सुटणार आहे का, एवढं सोपं नाही ना महाराज. हे सगळं कौरक चालायचं, हे घे हिसकेन तोड दावेन, घे हिसकेन तोड दावे. कवा तरी वाटतंय का ना, आता द्या सोडून सगळं चला पंढरपूरला. उगाच गर्दा व्हायला काय पंढरपूरला, कशामुळे बस झालं म्हणले, कटाळा आला. आता आला का नाही, मारुतीच्या समोर आहेत बरं तुम्ही, खरं खरं बोला, आलाय का नाही. मला कळत आहे मनातलं तरी बी. बस झालं म्हणले, आता द्या सोडून. हे काय करतात मग, हे प्रपंचातून कंटाळून आलेली पंढरपूरला. कशाला आली, आता प्रपंचातून परमार्थात आली. आता परमार्थात आल्यावर तिथं तरी नीट परमार्थ कराव. नाही तिथं नाही, ते बाजारानं हिंडतात ते बाहेर तिथं पंढरपुरात. काय ते, हे गडी घेतात घोंगड्या, बाया घेतात बांगड्या, अशातला भाग आहे. आलेत कुठून तुम्ही, प्रपंचातून कंटाळून. परमार्थात आल्या, कीर्तन नाही ऐकणार, फळावर प्रवचन नाही, भजन नाही, काय नाही, नीट हिंडतात. मट बघ, हे बघ, ते बघ, बारीला कटाळू नाही म्हणले, एवढी लांब आहे नकोच. हिंडून हिंडून 12 वाजता हिरमुसली येऊन पडतात. उठली की पुन्हा निघाले अजून. हो, ते एक जणांना तर पंढरपुरात पाळणाचा आणला, त्या वारकऱ्यानं. हा म्हणलं, बाबा पाळणा कशाला आणला तुम्ही. नाही म्हणले, महाराज तुम्हाला नाही कळायचं ते. आता ह्याच्यात काय म्हणलं, न कळायसारखं कसं आहे म्हणलं. ते एकदा पंढरपूरहून घरला पाळणा नेला का वर्षाचा वर्षाला हलत राहतय म्हण. आता हे काय, प्रपंच सोडून परमार्थात आले म्हणल्यावर परमार्थ करावा का नाही. तिथं नीट परमार्थ करत नाहीत. एक जण असंच निघालं प्रपंचाला कंटाळून, वनात गेलं. वनात ज्ञानोबा सांगतात. मग त्यानं काय तप केलं का, नाही, त्याच्या डोक्यात भलताच विचार होता. वनी जाऊनी वनिता चिंतिसी, घर बांधले डोंगरी, विषया हिंडे दारोदारी. तिथं जाऊन ते वनितेचं चिंतन करत बसला. म्हणजे एकंदरीत सांगायची गोष्ट अशी की प्रपंच सहजासहजी सुटत, मग सुटतच नाही का, सुटतंय मग कशानं सुटतंय. अरे कशानं सुटतंय ते फक्त आणि फक्त विचार केला की सुटतंय. कसा, ज्ञानोबा सांगतात, तैसे विचारिता निरसले, प्रपंचु सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले, काय म्हणणं आहे ज्ञानोबारायचं. न सुटणारा प्रपंच सहज सुटून जातो नुसता विचार केला की. प्रपंचू सहजे सांडवले, सहज निघाले. म्हणून लाभाचा हे विचार करण्याचा दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा, विचार जर केला तर अहंकारातून सुटका होते. हा अहंकार असा आहे, जमत नाही कुठंच.
कुठंच म्हणजे इथं बी जमत नाही तिथंही जमत नाही. इथंही म्हणजे परमार्थातही जमत नाही आणि संसारातही जमत नाही. परमार्थात इथं मंडपात येऊन म्हणू लागलं माझ्यासारखं आहे का कोण म्हणलं. आपल्यासारखं कोणाला येतंय का. मग असं म्हणलं की ते वाटच बघत आहे. नवला अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अज्ञानाच्या येड्या गबाळ्याच्या माग लागत नाही. इथं येऊन असं चाललं की ती त्याच्याच नरडीचा घोट घेत. सज्ञानाचे झोंबे कंठी आणि इथं येऊन असं राहिलं आपल्याला नाही येतो काय याच्यात. मग ती त्याच्याकडे बघत बी नाही. हे इकडला परमार्थातला अहंकार असा आहे नसला पाहिजे. आणि दुसरा गोष्ट म्हणजे ती संसारातला एक अहंकार आहे. प्रपंच करत असताना नुसता अहंकार आसन चलन तोरान हे जमतंय का. अलीकडल्या काळात जमत नाही. कारण ते म्हणले असशील तू तुझ्या घरचा. लोक पुढून आली तर म्हणले दुसऱ्या वाटेनं जाऊ आपण. कशाला लागायचं म्हणले तिच्या तोंडाला. हो गावातला खडा जसा उचलून टाकावा तसं लोक माणसाला उचलून बाहेर टाकतात. कशामुळं अहंकारामुळं. जमत नाही. हो सगळ्याला मिळून मिसळून राहावं लागत. असं ताट राहिलं की मग ते काम बिघडून जात. अहंकार तो नासा भेद तुकोबाराय सांग आणि जगी निंद्य ओवळा. माणसाला जगामध्ये निंदनीय काम करण्याचं ठरवणारा हा अहंकार आहे. पण असला अहंकार सुटणं शक्य आहे का. अरे कारण अहंकार आहे म्हणूनच आपण जिवंत आहेत. वेदांतामध्ये जी काही सांगितली जाती संकल्पना अहम ब्रह्मास्मी यत अनुभव उदिते खलविदम ब्रह्म तत्पश्चात. पहिला मुद्दा काय अहम ब्रह्मास्मी. पहिली अनुभूती यावी लागते ती मी ब्रह्म आहे आणि मग बाकी सगळं ब्रह्म आहे ही पायरी त्याची. तर तिथेही मी आहेच ना. मी जमत आणि मग ते कसा काढायचा. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जाई. असा वारा सुटावं लागतंय न ती जावं लागतंय. थंडी वाढली काही असा वार सुटल्याशिवाय इजत नाही ना ते. हो त्याच्याकरता संकट यावे लागतात आणि मग ते अहंकारातून बाजूला टाकल्या जातं. सुटणं कठीण आहे पण सुटताच येत नाही का. येते कशानं विचार करण्यानं. मग याला काही प्रमाण ज्ञानोबाराय सांगतात. हा विचारोनी अहंकार सांगिजे मग सतीच वस्तू. कशानं विचारोनी अहंकार. विचार केला की अहंकाराची निवृत्ती आहे. पुढचा मुद्दा चौथा फायदा आहे. विचार जर केला तर मायेतून सुटका होते. माया 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 म्हणजे काय. हे जेवढं काही तुम्हाला दिसायला याला काय म्हणायचं माया. किंबहुना आपण झालोत कशामुळं. पंचदशिकार सांगतात माया भाषेन जीवे शौकरवती ती श्रुतत्वतः कल्पिता यैव जीवे शौताभ्यम सर्वं प्रकल्पितम. विद्यारण्य मुनी वर्णन करतात. किंवा कल्पना विद्या येणे झाला जीव माया उपाधी शिव. शिव नावाचा व्यक्ती तयार होण्याकरता कारण माया आहे. एवढी जाबाल असणारी माया सुटणं कठीण आहे. पंढरपूरला निघाले की मग जाऊ देती का. काहीतरी मध्येच काम काढते. नाही म्हणले मागचं मतदान जरा काही वारीतच होतं बघ. आलं नाहीत काही लोक का मतदान आहे म्हणले. मागचंच आज महिन्याला होत. हो नाही त्याच्या आधी आलं नाहीत म्हणले मतदान आहे आमचं. अशा अडचणी येतात मायेमुळे इकडे येता येत नाही.
एवढी जाबाल असणारी माया. अशा दिंड्या निघायच्या अशा गावातून. आणि जात असताना मग ते म्हणले बाबा ओ वंश चाललेत ना सगळे पंढरपूरला, चला पंढरपूरला. तर तिनं सांगितलं म्हणले कसं आहे माया एकुलतं एक पोरग आहे, त्याचं एकदा लग्न होऊ द्या. हो झालं का तुमचं? हो तर त्याचं एकदा लग्न झालं का मग मी मोकळी झाली म्हणली मी येते पुढल्या वर्षी. आता ती गोष्टीतली होती म्हणून झालं त्याच्या पोरा. लग्न झालं ज्येष्ठात आणि आषाढ महिन्यामध्ये अशा दिंड्या निघाल्या गावातून. हो मग म्हणले हो वंश चला ना पंढरपूरला. हो झालं म्हणली काम सगळं झालं, लेकराचं लग्न झालं, आता मी मोकळी झाले म्हणली निघाले पंढरपूरला. आवा चालली पंढरपुरा निघाली बाबा पण गेली का? विशी पासून आली घरा. निघाली की तिथून वापस आली. वापस आल्यावर मग आवाज दिला ए सुनबाई. नवीन दाब लागते तसा ठेवावं लागला. ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर आता आवाज दिल्याबरोबर काय झालं तर म्हणली परिसे गे सुने बाई नको वेचू दूध दही. म्हणले मी इथून पंढरपूरला गेल्यावर माझ्या माघारी दूध आणि दही इकशील म्हणली तू. तुला म्हणून सांगाय नाही कुणाला. हा तर ती शिकलेली होती. ती म्हणली तुम्ही ज्वारीचं काही म्हणले नाही, गव्हाचं काही नाही, दुधाचं दह्याचंच कस काय. तिनं सांगितलं ज्वारीला आणि गव्हाला म्या खुना करून ठेवल्यात. हो आणि दुधाला दह्याला का खून करता येते का? ते रोज नवीन निघत म्हणून मी तिकडं वारीला गेल्यावर माझ्या माघारी हे दूध आणि दही काहीच नाही. नको वेचू दूध दही. काही काळजी करू नका म्हणले तुम्ही खुशाल जा पंढरपूरला, काही ऐकत नाही मी दही. मग आवा चालली पंढरपुरा निघाली. दिंडी अशी नेमकी पुढे गेली. मारुतीचं मंदिर होतं वन मारुती. आणि इथं नेमकी दिंडी आली ना. आल्याच्या नंतर अभंग धरला की हे ना सगळे ना शरण शरण हनुमंता. तिनं सांगितलं तुम्ही चाल म्हणा म्हणली मी तवर घरी जाऊन येते. एसी पास होणी एसीवरच मग इथूनच गेली ती. तवा इथंच होतं का काय केव्हा ती. एसी पास होणी आली घरा. निघाली घरी गेल्याच्या नंतर पुन्हा आवाज दिला ए सुनबाई माझे हातीचा कलवडू मजवाचो नको फोडू. मी माझ्या हातानं कलवड रचलाय. कलवड माहित आहे का? त्याला हुडवा म्हणतात. हुडवा नाही बर हुडवा आहे ते हुडवा. काही भागात त्याला हुडवा म्हणतात आणि काही भागात हुडवा नाही हो कलवड म्हणतात. कलवड. आता तुकोबाराय जिकडे राहत होते तिकडे त्याला कलवड म्हणत होते. मग मी कुठला नाही तुम्ही हुडवा म्हणायला इकडे उडवा नाही. मग आता तुकोबारायचे शब्द सांगायचं काम आहे माझं. कसं मी बी इकडचाच आहे. तर ते कलवड म्हणत होते तिकडं म्हणून शब्द तसा आलाय कलवड. ते कसं असतंय ते तुम्हाला नाही कळायचं. ते आमच्या काळात होत ते. ते गौऱ्या अशा थापतात बघा अशा एका एक ठेवून पुन्हा त्याला थापतात ते शेणानं. बरोबर आहे का? मला माहित आहे. आणि ते कलवड रचला मी माझ्या हातानं रचलेला हा कलवड आहे हुडवा. आणि मी तिकडं पंढरपूरला गेल्यावर माझ्या माग फोडशीन म्हणली. ती म्हणली आता तुमच्या हातानं उद्घाटन करायला तुम्ही कोण आहेत? काही काळजी करू नका म्हणली. एकही गौरी फोडीत नाही. उलट सगळ्या गौऱ्या तुम्हाला नदीत जाळायलाच ठेवते. एकही काढीत नाही म्हणली त्याच्यात. तुम्ही खुशाल पंढरपूरला जा.
आणि मग आवा चालली पंढरपुरा. आता गेली का? नाही नाही, इथूनच गेली बघा. येशी पासून आली घरा. म्हणजे आता का आली? आता घरी जाऊन गाथ्यात पहा उघडून का आली ती. इतकं नाही सांगत बसत. गारव सुटलं इथं का आली तिला जाऊन विचारा तुम्ही. आता मुद्दा काय? मुद्दा हा आहे की पंढरपूरला जायचं म्हणलं की घर सुटत नाही. याला म्हणतात माया. एवढी जाबाल आहे म्हणून तिला ती मुक्ताईचं वर्णन करतात. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते आणि भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडिते. आपल्याकडे आता आणि एवढी असणारी जाबाल माय सुटती का हो? तुम्ही आम्ही सगळे जण याच्यात आहेत. तुका म्हणे ऐसे जन गोवियले माये करुणा. गोवियले माये करुणा. दिले माये करुणा. सांगतात तुका म्हणे ऐसे जन. ऐसे म्हणजे कैसे? कैसे ऐसे जन हे सगळे झाले त्याच्यात. आणि गोवियले माये करून गुरफटले गेलेत, गोवल्या गेलेत, रोवल्या गेले. मग मायेतून सुटणं शक्य आहे का? शक्य आहे का? मग सुटतच नाही का? सुटते. कशानं सुटतंय? शाबास. कसला विचार? आता सांगतो. ज्ञानोबा सांगतात तैसी सतना सत होय जे विचाराचे नाम नसाय. माऊलीचे शब्द आहेत. हो, नुसती तैसी सतना असत होय या शब्दाचा अर्थ मायेचा विचार आहे. तत्सत विलक्षण म्हणतात तिला. सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो सांगाप्य नांगाप्य उभयात्मिकानो महद्भूता अनिर्वचनीय रूपा. सत्सत विलक्षण असणारी अनिर्वचनीय रूप माया. पण असली जरी माया असली तरी विचाराचे नाम नस आहे. नुसतं तिनं नाव ऐकाव काय? विचार. नाव ऐकलं की तिथं ही माया राहतच नाही. काही कामं असतात पहा, त्या काम करायला आपण जर म्हणलं बाबा आमचं अमुक अमुक काम आहे, तुम्ही तिथं ऑफिसला जा, मग आपलं नाव सांगा म्हणतात का नाही? आपलं नाव सांगितल्यावर काम झालंच म्हणून समजा. तसं तसं विचार म्हणून नाव जर ऐकलं या मायेनं ती मायाच राहत नाही तिथं. काय म्हणणं आहे तुमचं? माया निघून जाती. हा चौथा फायदा आहे विचाराचा. आणि पाचवा फायदा म्हणजे मरणाच्या दाढेतून वापस येता येतं विचार केल्यानं. कारण मरणाच्या दाढेतून वापस यायची कोणाची हिंमत आहे? एवढं कमवून ठेवलंय आपण, नेता येते काय? नाही ना नेता येत. कोणीच नाही इथं, काहीच घेऊन जाता येत नाही आपल्याला संगबरी. नेता येते तर त्याचं नाव आहे कर्म फक्त. धनानी भूमौ पश्वश्य गोष्ठे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देह शितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका.
कमवलंय तेवढं सगळं घरीच राहणार आहे तिजोरीमध्ये. पशवश्य गोष्टी, जनावरावर प्रेम केलं, ते जनावर गोठ्यातच राहणार आहेत. भार्या ग्रहद्वारे, आयुष्यभर जिच्यावर प्रेम केलं ती कुठे येते? दाराच्या पुढं नाही येत. ती का येत नाही तिची एक कथा आहे, पण आता नाही सांगत बस. हो, तर ते भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने लोक पोहोचवायला येतात. कसरणापर्यंत येतात, आग लागल्यावर येतात का? वापस पळून जातात म्हणजे तिथं ठेवेपर्यंत येतात. जनस्मशाने देहशितायाम, परलोक शेवट येणार काय? कर्म येणार आहे. मग नेता येत नाही का काय वर? नेता येतय ना. कोण नेलंय? आमचे तुकोबर आहे. मानव देह घेऊनी निज धामा गेले, ह्या सगळ्याच्या सगळा नखापासून ते शेंडीच्या केसापर्यंत आपण देह तुकोबा आहे ना अजात वैकुंठाला गेला. नेता येत नाही कुणाला बी. हो, पण नेणारे आमचे तुकोबार आहेत. कशानं नेता येतोय हो? बोला की. विचाराना, विचार करून घ्यावं लागेल ना ते. पहिला मुद्दा काय? विचारानं. पण हे खरं आहे का म्हणले प्रमाण? मरणाती सुटली काया, मरणाती सुटली काया, मरणाची सुटली काया, मरणाची सुटली काया, मरणा हाती सुटली काया. मरणाच्या दाढेतून वापस येत येत. कशामुळं? विचारे या निश्चये. नुसता विचार केला तरी तिथून सुटका होते. हो, आणि त्याच्याकरता साधूच्या संगतीत राहावं. सुटका होणार म्हणजे होणारच. मी ज्या दिव्य परंपरेमध्ये जन्माला आलो, ही ठाकूरबाची वैभवशाली आणि दैदिप्यमान असणारी अशी परंपरा. कोण आहे ठाकूरबुवा? वैकुंठवासी मोतीराम महाराज फळेकर असतील, वैकुंठवासी मारोतराव महाराज दस्तापूरकर असतील, वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर असतील, वैकुंठवासी नथुराम बुवा केहाळकर असतील. यांच्यासारखी बडी बडी रत्न ज्या तालमीत तयार झाली ती तालीम म्हणजे ठाकूरबुवाची तालीम आहे. आता ही माझी 8वी पिढी आहे. आमच्या परंपरेमध्ये जेवढे काही महात्मे झाले त्या सगळ्यांनाच परमात्म्याचा साक्षात्कार आहे. मी सांगत होतो तुम्हाला, मरणाच्या दाढतून कसं वापस आणावं. संताच्या संगतीत राहिलं तरी येतं, पण विचार करून तिथपर्यंत जावं लागतं. आमची ठाकूरबाची दिंडी पंढरपूरला जात असताना पंढरपूरच्या अलीकडच्या मुक्कामावरती घडलेली घटना आहे. पूर्वीच्या काळामध्ये हे गाड्या वगैरे नव्हत्या, ट्रक वगैरे काही आहेच तर. आता निघालंय
तेव्हा मग घोडे असायचे, बैल असायचे. तर मग ते बैलाच्या पाठीवरती पडशा टाकल्या जायच्या आणि वारकरी भजन करत निघायचे. आणि त्या मोहोळच्या आज कोल्हापूरजवळ मोहोळ आहे, तिथं आसपासची घटना आहे. तिथं महाराज दिंडी थांबली मुक्कामाला. दुसऱ्या दिवशी आता सगळा विधी आटोपला, सगळे संध्या वगैरे स्नान झाली ना आता निघायचंय पंढरपूरच्या दिशेनं. तितक्यात चोपदाराचा एक निरोप आला. ठाकूर बोले म्हणून सांगायला लागला चोपदार, मालक आपला येशा गेला. आता आमच्या बैलाचं नाव होतं येशा. येशा गेला म्हणले आपला. आता पडशाची काय वाट आहे, कारण पडशा त्याच्या पाठीवर टाकल्या जायच्या आणि भजन करत वारकरी निघायचे. आता काय वाट आहे. महाराजांनी सांगितलं म्हणले पडशाचं होईल काय व्हायचंय ते, पण त्याची वारी पडती त्याचं काय. जाऊन त्याला सांगा, हो जायचंच असेल तर पंढरपूरची वारी पूर्ण करून मग खुशाल जा म्हणून सांग. महाराज तिथंच होते. बैल मेलेला आहे आणि कानामध्ये निरोप सांग म्हटल्याच्या नंतर तो चोपदारानं निरोप घेतला आणि मेलेल्या बैलाच्या कानात सांगितले, हो तुला आत्ता मरायची परवानगी नाही, मालकाची आज्ञा आहे, आदेश आहे. मरायचं असेल तर पंढरपूरची वारी पूर्ण करून मग जाय म्हटले तुला खुशाल. आणि जमलेल्या तिथल्या वारकऱ्यानं एक घोष केला महाराज तिथं, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. जयघोषाचा परिणाम असा झाला, संताची ताकद आहे. मेलेला बैल असा उठून उभा राहिला महाराज. उठून मेलेला बैल. महाराज हल्ले नाहीत जागचे. ताकद असते साधू संताची. जाग्यावर बसून कुणाला उठवायचं आणि कुणाला झोपवायचं हे कोणाच्या हातात, साधू संताच्या हातात आहे. ही ताकद हे ठाकूरबाची परंपरा आहे. मला सांगायचंय काय, मरणाच्या दाढेतून वापस आणता येतं एवढीच ताकद नाही. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचता येते. अजून काय सांग, बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वर. याला 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 अधिकार लागत आहे. कोणाला बी होते काय. विचार करून या पंथामध्ये निघाले हे सगळे जण. आणि त्या जगाच्या मालकाला तिथं नाही थांबता येत, ती बी इथं येत का. हे विचार करून या मार्गाला लागले. विचार, तुळशी उगवल्या रक्त सांडिले कुणाच्या टाका बरं रगत. त्याच्याकरता विचार करावा लागतो, त्याला अधिकार लागतो. ही संपन्नता साधूच्या ठिकाणी आहे विचार करण्याच्या. म्हणून ही विचाराचे फायदे सांगितले तुम्हाला. बरेच फायदे आहेत तसे, पण गारव सुटलंय चांगलं. आणि याच्यामुळं एकच आहे, दुसरं तिसरं या संसारात आल्याच्या नंतर विचार करायचा नाही. काय करायचं आहे, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार,
कणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. पार तरुण जाण्याकरता प्रत्येकानं विचार करावा. आपल्याला विचार करावा लागेल कशाचा? थंडीचा. आधी नव्हतं एवढं, आता सुटलंय जास्त. म्हणून विचार करायचा आपल्याला. तरावया पार भव सिंधू. या भव सिंधूतून तरुण जाण्याकरता, कारण नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. सावधान म्हणून सांगितलंय. सावधान शब्द अजून एकदा आपल्या कानावर पडते कवा? पडतंय का नाही? त्याला बी लई योग लागत आहे पडायला. कालच इथली बीडची घटना निघून गेले म्हणा सगळे. हो ते कुठलं गाव आहे नाही लक्षात नाही आता, मी बघितलं आता. सगळे त्याला योग लागत आहे पडायला. कशाला? ते सावधान शब्द कान. ते सावधान कशामुळे म्हणतात? काय म्हणतात टाकतात झालं जातात लोक. काय कारण काय? अरे सावध हो आता तरी. हे सांगण्याकरता आहेत ते सगळे शब्द. एकच बहादर आहे असा की ज्याच्या कानावर असा शब्द पडला. रामदास ते बी थांबले का ते? मग ही तशीच घटना आहे का? ते निघून गेले का? कारण सांगितलंय बाबा तिथं सावध व्हा म्हणून. तसं सावध व्हायचंय आपल्याला सगळ्याला. कारण कधी जाईल हे काही सांगता येत नाही. कुचकून कवा बी काही व्हायलंय. हो आता असं तर आता तसं काही सांगता येईल का कोणाचं काय आहे ते? हो हो तीनही पोरं गेली आमची तिकडे. आणि परवा विमान अपघात झाला ते काही सांगता येते कोणाचं? कोणाच्या ध्यानात मनात होत? बातमी ऐकल्यावर माणसं उठून उभा राहिलीत नसते. कोणाचाच विश्वास बसत. हो आणि अशी चेळ तवाही मुंडे साहेबाच्या वेळेस बी झाली. तवा सुद्धा विश्वास बसणं गेला. अजून जिवंत आहेत म्हणून लोक म्हणू लागले. बरोबर आहे का? हो हो हो. तसंच झालंय आता बी. काही सांगता येईन कुणाचं काय होईल ते. म्हणून सावध व्हा. जवळ हे चालू आहे तवर नामस्मरण करून घ्या. पुढचं काही माहित नाही आपल्याला. मला बी नाही तुम्हाला बी नाही. नाही मला माहित आहे पण सांगत नाही. सावध व्हा बाबा. तरावया पार भव सिंधू. काय करायचंय सावध? संताच्या संगतीत. संत कुठे आहेत? हे काय इथं सगळीकडे संतच संत आहेत. ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत. हो म्हणले ती तिथं आळंदीला. नाही आपल्या घरात ज्ञानेश्वरी असेल तर ज्ञानोबा आहेत तिथंच आहे. हो आपल्या घरात गाथा असेल तर तुकोबा आहे तिथंच आहे. हो हा प्रत्येकाचा भाव. कणाकणामध्ये देव आहे महाराज. कुठला विचार करता तुम्ही? संत समागमी धरून यावडी. म्हणून एकच करायचं, चष्मा घालायचा. चष्मा चष्म्यावाले कशामुळं? डोळ्यात धूळ जाऊ नये म्हणून. तुका म्हणी हलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राव. म्हणून चष्मा घालायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली सुंदरी खबरदारी. हरिबोल ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली. जरा एकदा फक्त हात वर करून भजन